मामा हा. आता आम्ही चाललो की बिराड बांधून जाऊ का? जावा जावा की आमच्या मामाला करमत नाही आमच्याशिवाय, आमच्या लेकरांशिवाय सवय लागली या. गाडी येऊन थांबली तेव्हा. तेव्हा गाडी येऊन थांबली या. हा हा मामाचा जावा, डोळा जावा. भरून आला. जावा जावा चांगलं राहा होय चांगला राहतो. भांडणं कर नका आता ती लेकाला सांगा भांडणं करू नका. बघा मामा रडायला लागलं मला. मग काय तर. मग काय ये जा तुम्ही माझ्याकडं. हा आधीच तर मला ती रड जवळच. काय रडायचंय आमच्या नशिबात की आहे. हा, मामाचं. फिरायचं आलंय. लय माया करतात मामानं, लय माया केली आमची पहिल्यापासूनच आहे ना मामा. तो काही शब्द काय म्हणतो तुम्हाला? लय केली बघ आता काय या तुम्ही पण तिकडं माझ्याकडे फिरत फिरत यायचं. आता कुठे यायचं बारामती काय बारके हा स्टेशनला आलं की फोन करायचा, येतो या. स्टेशन मला माहिती आहे हाय का नाही? हा. तिचं कुठं रेल्वेचं स्टेशन आहे माझं पेन्शन चौक ना, हा त्याच्या मोहर पेन्शन चौकाच्या मोठ्या हा. साईडला. या का बी फोन करायचा ना आता भाऊजीच्या फोनवरनं मला. आणि रडायचं नाही, ध्यान आलं की का बी फोन करायचं. बरोबर हा जाते मी पसारा हे भरायचा अजून गाडीत. लय आमचं मामा लय माया करतात, रडायला लागलं. मला पण रडू येतंय पण काय करता, दरवर्षी आपल्या नशिबाला तसलंच आहे म्हणलं. मी रडली की अजून जास्त म्हातारा रडत बसला असतं. मावस सासरा आहे आमचं, ह्यांची आई आणि त्यांची बायको सख्या बहिणी, सख्या जाव म्हणजे सख्या बहिणी होत्या त्या. मग ह्यांची आई वारल्यावर त्यांनी लय भरपूर सांभाळलेला आहे ना. लय कावा बी छोकलीचा बाप गुजरातला ही ती गेला म्हणजे कावा बी विचारणार काय. मग आम्हाला तेवढंच वाटतं की भांडण फिंडण लागन, मग भांडणं करण. तर चला आता कारभारीने काय भांडी भरल्यात बघते मी. उठा. तर आता ह्यात भांडी भरल्यात या. ह्यात शेंगा घेतलं त्या. आता इथं आता एक मिक्सर तर नवीन मिक्सर स्वातीतून तुटलेला आहे. कागदपत्र घ्या सगळे. आवाज येते. तुमचा आधी टाकता येईल मग मोठं. तर आता हे कांदा हे सगळं भरून घेते. कांदा तर खराब तर म्हणणं काय. कांदा चांगलं करून घ्यायचं बरं खूप एका मग सगळं कांदा एक कांदा नसता असला ना एक आडी तर अशा कांद्याला नसतो. मी पैसे येत नाही फक्त जाऊन फुलूक घेऊन इकडलं उरकले सगळं. बारकं लावलं बरं त्याला काय करू आहे पुढे दुसऱ्या जागेला काढा बांधू आणि लाकडं बांधू आली म्हणजे शरीर नेट नाही तार आहे बरं ते दुसऱ्या जागेला भाऊचा पण जीव नुसता त्या झाडांमध्ये, छोकलीच्या बापाचा जीव झाडामध्ये. माझं बी आहे की भविष्य काळात आपण हे झालो काठीवर आलो झाडावर बसायला. नाही आंबळ ही नातवंड हे बघा नातवंडांची सोय. मामा रडलं, मला इतकं वाईट वाटायला लागलं. मी जेव्हा रडल ना आता तेव्हाच माझं मन मोकळं होईल ना. काय झालं स्वाती? अहो त्याला मी म्हणलं जरा 2 रुपये तुला पिशवी घेऊन ये भाऊजी तर जाय नाही भाऊजी म्हणते मम्मी ना मला जाऊ दे ना. तू म्हणलेली ना कधी म्हणलं का?
हा ते मला म्हणलं होतं, मी म्हणलं होतं मोबाईल जा की मग, जा की. काय म्हणता भाऊजी? भाऊजी म्हणते तिकडंच काळं करा, इकडं काय करायचं? काय म्हणताय? भाऊजीला हा तिचं आम्ही काळा आहे ना, अजून कसलं काळं व्हायचंय? रिकामा आणायचंय का? हा रिकामा आणायचं पड्डीस मध्ये. मला वाटलं भरलेला. गेल्या गोरा होता की काय म्हणताय? इकडे आणली माझ्या तोंडाकडे लाज नका, रडू नका, राहू द्या. रडा या लागलंय. आताच माझा सासरा रडलाय मरणाचं. मामा रडलं की. होय होय. मग आता तिथं बँक होती नाही. अयो कधी रुपया दिला नाही मामाला म्या. तुम्हाला वाटतंय तसं पण नसेल दिला पण ते देत होता की. मला म्हणलं कवा यायची मग. म्या म्हणलं येते म्हणलं लवकरच. आधी लेकाला सांगा चांगलं काम कर, भांडण तंडण करू नको म्हणून. आणि मग भांडण केलं का मग येते म्हणलं मग निघून. आणि काय करू मग म्हणलं तिथं राहून. गाडी वाट बघते उन्हाची सकाळपासून. किती सगळ्याच होते पोरांच्या शाळेत. शाळेचं लुस्कान. कॅन्सल करायचं का जायचं? काय ऐका ना काम लागतं. ऐकून घ्या. आज काम लागन, उद्या काम लागन, आणि उद्या जाणार हाय की सकाळ जाणार हाय की, आणि बघूनच आलोय. आणि हे ऐकून ऐकून पकली मी. येड लागलं. आणि फक्त छोकलीच्या बापामुळेच आता मला घर सोडायची बारी आली. आणि आधी बी मी का नाही छोकलीच्या बापाला वैतागूनच मी लोकांच्या मागे जात होती. पुण्याला चला, दिल्लीला चला, इकडं चला, तिकडं चला. का तर नवरा सुधरण. आता बारामतीला गेल्यावर तर सुधारला तर ठीकच आहे. नाहीतर मग राधिका नाही डायरेक्ट का नाही फॅनलाच दिसणार तुम्हाला. फॅनला म्हणजे तुम्हाला वाटत हिच्या काय एखाद्या सबस्क्रायबर कडे जाईल, तसं नाही. फॅनला म्हणजे घरातल्या गोल गोल फिरतोय त्या फॅनला. चाय द्या भाऊजी. चाय नाही एक आणा की कॅन्ड भरून. गाडीलाच आहे जाऊन चाय बी. तर हा काही तर आमचा पसारा आता बाहेर निघलाय. आता फक्त राहिलाय हातराय पांघरायचं आणि गॅस. आमचा सिलेंडर बसला आता आतमध्ये जाऊन टेम्पोत. तर हा काय पसारा भरला. दिसलं का? बघ ह्या सगळ्या कचरा आहे म्हणून म्हणत होते अडोबं चटई टाकायचं. का हा तर किती एवढं बसाय पुरती चटई. जाऊ दे नानीचा भरताना परत हे करते रे. हा दे आपलाच भरला. रडू नका भाऊजी, पाठी ही घेऊन जावा काय. कोण भाऊजी होय. मागाशी रडलेलं म्हातारा आहे का नाही. हा काय ह्यांचं वडील आहे तर भाऊजी पण इमोशनल घेऊन बसल्यात. पण रडू नका, येतो आम्ही लवकर माघारी. नाही पण माघारी यायच्या नियोजनानं चाललेच नाही. आता जर छोकलीच्या बापाला ही शेवटचा चान्स आहे. आता जर छोकलीच्या बापानं जर येड्यावानी केलं तर राधीचं आलं तर भाळून मडच येईल. नाही तर नाही. काय पण म्हणतात ना ज्याच्या त्याच्या गावाला नेलं म्हणजे खर्च ग्रामपंचायत देते. आता बंद झालं का ग्रामपंचायत देत नाही का आता मैथिलीचा खर्च. बाई जाऊ द्या मग. अहो अतुल मामा लय जर ताप झाला का नाही तर तिथं काय नाही. बारामतीत कॅनिल आहे, रेल्वे स्टेशन आहे, एस टी स्टँड आहे. परत त्याला अजून राहिलं साहिलं तर एअरपोर्ट सुद्धा आहे. कळलं का? कोण येऊ देणार नाही तुला. का ही खाली इमानवर आणि नुसतं वरडायचं इमान गेलं अंगावनं माझे इमान गेलं. लय त्रास झाला का नाही मग काय जीवनात अर्थच नाही माझ्या एवढा आटापिटा करून पण. तर चला आता तिकडं स्वतीचा न्यायचा आता पसारा. इथं आपलं भरला बिरड. अतुल मामाचं आणि भाऊजीचं म्हणणं आहे की लेकरांच्या शाळेचं फक्त वनवास करू नको, नाही तर सण्याला राहू दे माझ्यापाशी. सण्या काय भाऊजीपाशी राहत नाही. होय भाऊजी राह नाही की काय करावं. कावीला भांडी घासावं लागतं म्हणून कावी राही नाही. सकाळी सध्या काय म्हणला नाही बाबा इथं आमच्यात थोडी भांडी आहे तुमच्यात लय भांडी आहेत.
2-3 बऱ्या गेली 2-3 बऱ्या महागारी आली मला ती जाऊ वाटत नाही टाकी खालनं जाऊ वाटत नाही खरं तर खरं म्हणा त्यांना लावा पुढं मागणं जावा तुम्ही 2-4. आम्ही जाऊन आधी स्टँडवर जाऊन बसतो तर आपलं बिराड गेलं टेम्पोत आता हा का स्वातीचं बिराड स्वातीनं एवढं बिराड काढलंय स्वातीनं लईच घेतलंय पसार का ग स्वाती का ते 3 नेफट येते आणि आता तुम्ही खिशात भरले असेल त्यामुळे ही डबं तर लागते तर आईनं सामान दिलेलं मला किती ठेवायचं हा होय. तांदूळ पापड्या भाजी बिजी पापड्या काय खायपुरतीच भांडी येते आणि डबं सगळं भरलेलं आणि ह्याच्यात काय त्यात पाणी प्यायला घागर किरसून अहो, आपल्या बादल्या घेतल्या ना काय कोळपोड बेलणं ते मी बी थोडंच घेतलंय बाद झालं तेवढंच खायापुरतं मग तेच ना. एकच बादली घेतली मम्मी. अजून एक घे काळी एक बादली फरशी ही पुसायला बारकी का मोठी त्यामुळे लय पसारा दिसतोय काळी. डब्यामुळे लय पसारा दिसतोय हं. आणि तिथं पाणी बिणी नसलं तर टीप घेतली आपली पाहिजे की टिपच आज हक्काचं आता एकात आणलंय कुलूप आज हक्काचा आणलाय आज हक्काचं कुलूप बघा 3-4 वेळा हलवत आलो लायकी हाय की म्हणायचं हा? हे बघा. भाऊजीची लायकी हाय की या हक्काचं कुलूप लावायचे हे बघा लावलं बघा लावलं का साडे का टाकली हे साधेत नाही चुकाटा ही जाऊन म्हणून टाकलेली आहे होय हवा लावलं होय साते लायकीचे लायकी नाही काय म्हणत होती की साते माझी लायकी नाही अशी म्हणत होती काहीतरी मग सांगायची मला ती पण मी तिला म्हणलं लायकीच्या घराला कुलूप लावलं का नाही सांग लाईटीच्या घराला लावलं हक्कानं हक्कानं का दबकत वर्षीच्या आता ही चावी लोकांकडे द्यावं लागेल का स्वतःच्या खिशात टाकावं लागेल हो का खिशात स्वतःच्या तो का टाकली तुम्हाला सांगतो की आधी चावी टाकली का नाही हं. विचार करत नव्हतो हो का अशी पडायची काय डबल अहो बाहेर गावी राहायला होतो का नाही हा ते मला अशी लावली का हो कुलूप म्हणलं होय लावतो की लावले की बघा मी काय करायचो खिशात तेव्हा असं किस्सा पॅन्टचा फाटलेला किस्सा टाकली बघा अशी खाली जायची हो, म्हणजे दाखवा ती खाली. लोकांची चावी लोकांची आला की दणका द्यायचो दणक्या कधी बाजूला आता दणका द्यायची गरज आहे का वर्षाच्या आत म्हणलं ना 3च पत्र असून आपण टुंबाचं कधी पण येऊन का बी उघडात का अहो, काय एकदम घाबरत मुली. जावं लागेल का कधी कुठं आधी तुला काळजी लागायची की नाही की चल आता गेल्या राधाताईच्या इथं जावं मी तुम्हाला काळजी ती घरी आहे का नाही चूल उचलून ठेवली घरात तर चूल सुद्धा म्हणते बघा चालला हो राजा हो म्हणते बघा की बघा आनंद वाटतो का घरात आणि वाईट पण वाटायला लागलं का नाही वाईट कशाच जावा अख्ख्या व्हिडिओला सुरुवात केली या फक्त मामानं आणि आता भाऊजी पण रडले सगळे रडले सगळ्यांना रडवलं मी ह्या बारीला मी स्वतः नाही रडले का राहायची बघ राहू दे की तिकडं न्यायची म्हणतात कंपाऊंडला बांधू म्हणतात कुठं पण कशाला भाऊजी बांधवादन हे कर 2 तुकडं ह्याला आणि ह्याला वरून. बरं तुमच्या मनानं बघा तुम्हाला काय करायचंय ते ए, कवा संपायचं ताई असलं जेवण जोपर्यंत आपण आपल्या स्वतःचा हक्काचा बिझनेस आपण चालू करत नाही तोपर्यंत नाही आणि आपला बिझनेस स्वतःचा कधी चालू होईल माहितीये का आपली लेकरं मोठी झाल्यावर काय माहिती लेकरा बी चांगली होती ते कशीच नाही चावी काय भाऊजी हे म्हणते कधी आपल्या महागडला असलं संपल आलं दिवस पण पान पलटे का तुम्हाला तेव्हा म्हणलं होतं आता पान नुसतं असं असं हपकाय लागलंय मी काय असं नुसतं हपकाय लागलंय मग एकदाच असं होईल तर चला आता भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये स्वातीचं बिराड भरायच्या टायमाला स्वातीच्या व्हिडिओ मध्ये